औषध स्मार्ट मीटरला जनतेचा तीव्र विरोध। औसा शहर व तालुक्यात महावितरणकडून सध्या स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबवली जात असून, या मीटरविरोधात स्थानिक नागरिक व सर्वसामान्य ग्राहकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे। जनतेचा तीव्र विरोध असूनही एजन्सीधारकांकडून नागरिकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत। यामुळे संतप्त नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, याला सर्व पक्षीयांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदविला आहे। महावितरणच्या या कारभारामुळे विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 55 चे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत। या प्रकारामुळे लोकशाही पद्धतीला तिलांजली दिली जात असून, जनतेच्या हितापेक्षा खाजगी कंपन्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी महावितरण सहकार्य करत असल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत। ज्या भागांत स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत, तेथून ग्राहकांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत। अशा परिस्थितीत बळजबरीने मीटर बसविणे ही निषेधार्ह बाब असल्याचे सर्व पक्षीय प्रतिनिधींनी म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर औसा येथील महावितरणच्या उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले असून, या जबरदस्तीच्या मोहिमेला तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा औसा शहर व तालुक्यात महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी निवेदन देताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, मनसे, MIMचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिकारी असतात कारण त्यांना बसवायचे, सामान्य गोरगरीब जे करून खात आहे त्यांकडून बसून काय हे सिद्ध करणार। अनेक अडचणी सर, आम्ही सोशल मीडिया किंवा एखादं रिपोर्टिंग घेतलो, आम्ही आज आलो नाही, बर्डी शहरात 12,000 बसवले तुम्ही, सर्व 12,000 लोकांच्या तक्रार आली तिथे। आता मोर्चे चालू आहे, तिथे आंदोलन चालू आहे। एकदा बसल्यानंतर काय करता येईल आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही इथं काय म्हणलं, तुम्ही थांबवा, 1 2 3 4 मिनिट थांबवा, लोकांना गैरसमज असतात तर दूर होऊ द्या, त्यानंतर तुम्ही चालू करा। तुम्ही बळजबरी थोडं काय मला ते मेसेज करतोय गुत्तेदार, मी 300 रुपये करतो, कोण आहे ते गुत्तेदार, फोन करतो व्हॉट्सअपला, थोडी त्याची मजा आहे का? मी त्यांना म्हणलो टेंडर आहे एवढं माहिती आहे काय काय विषय आहे सर, वेगवेगळे लेबर दिले असतील, काय केलं बोलण्याची भाषा झाली गुत्तेदाराची। एखादं गुणपरच्या लोकात तुम्ही आणून तिथं काम देता का? तिचे बॅकग्राऊंड चेक करू का तुम्ही गुत्तेदाराचा? 300 रुपये काय 300 रुपये करणार आहे? 300 रुपये काय असतंय? हे शासकीय काम आहे का? ग्राहकांनी हे महावितरणचे विषय आहे। माझी मर्जी ना मीटर, माझा मीटर फॉल्टी असा, मी चोरी केला असता तुम्ही बदला, त्यात अडचण आहे तुम्हाला। पण चांगला मीटर असताना, मी परवा बदललेला मीटर आहे 6 महिन्यापूर्वी, तुम्ही मला बोलतात ते हिशोबाने मीटर का बोल सुनवायचे मी? त्याची खात्री पण आहे ना, तुम्ही आज आम्हाला बॉन्डवर लिहून घ्या, तुमचं बिल येणार, काय झालं तर मी नंतर तुमचे बिल कमी करून देणार, तुम्ही आहे का त्याची गॅरंटी? भविष्यात ते पोस्टपोर्ट होणार नाही याची तुमची गॅरंटी आहे का? जुन्या मीटरला 1 दिवसाला समजा 2 युनिट जळत असतील, तर आताच्या नवीन मीटरला 4 युनिट आले, 4 5 होत नाही। आता आम्ही चेक करायलो, तुम्हाला चेक करून दाखवू की आपण त्याला आहेत की आता तुमचं कुठलं मीटर म्हणणं आहे तिथे चेक करू की? नाही चेक नाही, आता बसवायचा विषय संपला ना, चेक बघू काय आहे ते लावून ते सांगायला तुमचं काय म्हणणं आहे तात्काळ तुम्ही थांबाव सर, नाही तर पुन्हा काय गडबड केलं आम्ही जबाबदार राहणार नाही। आम्ही ऑफिसला कळवू काय करायचे सूचना करा, तुमच्या अंडर खाली विभाग आहे सर, तुम्ही काढल्याशिवाय बिल्डिंगदार आहे तिचं, तुम्ही रिपोर्ट केल्याशिवाय बिल्डिंगदार आहे, सर्व ऑनलाईन तुमच्या लागणारच ना, फाईल सही लागणारच नाही त्याच्यावर, असं नाही सर। किती बसवले रिपोर्ट देणार आहे? नाही त्याला काय, तुम्ही जेवढे मीटर बसवलात तेवढे मीटर ऑनलाईनला आले तरच त्याची बिलिंग होणार नाही, तर होणारच नाहीये। तुमचं काय लागणार नाही कशाला? त्याला फाईल लागते, ह्याच्या बिलिंगला काही लागणार नाही माझं, कसं लागत नाही सर? असं होऊ शकत नाही। ते मला काय म्हणायचे, तुम्ही एक ऐकता का? आता हे मीटर बसवलंय, हे मीटर जेव्हा सिस्टीम मध्ये ऑनलाईनला बिलिंग त्याची जवळ चालू होईल, ते बिलिंगला ऑनलाईनला आला, नंबर ऑफ काउंट त्याच्याप्रमाणे त्याचं बिलिंग आहे, म्हणजे असं हे नाहीये मी आता काय ठेवलं नाही का? नाही ठेवलं ना, सांगायला की स्मार्ट मीटर आहे,
तुमच्या घरी इन्स्टॉल केला, त्याची बिलिंग जोपर्यंत बिलिंग ऑनलाईन चालू झाली म्हणजे तुमच्या घरी माणूस रिडिंगला याने बंद झाला थोडक्यात, तर त्याच्या काउंट जसा जसा येईल सिस्टीम मध्ये तसं तसं त्याची बिलिंग आहे. मग एखादा खासगी माणूस आमच्या घरी कसे पाठवता तुम्ही? कोणतं ते खासगी माणूस आमच्या म्हणजे तुम्ही काय म्हणता तुमच्या तुमच्या अंडर खाली नाही एखादा खासगी माणूस कसं येतं आमच्या महावितरण ऑर्डर दिली आहे त्याला, बिलिंगला माझी सही नाही म्हणतोय मी. नाही ते मला कोणी ते तर माहिती आहे ना, एनसीसी कंपनी आहे, एनसीसी कंपनीच्या प्रतिनिधीला मी बोलू त्याला शकतो. सूचना लेबर कोण आहेत किंवा ते मला कसं लोकात रोष आहे, लोकात विरोध आहे, लोकात दोन अडीचशे लेबर आहेत, मला कसं करणार कोण कुठे आहे? मी त्यांच्या इंजिनियरला बोलू की आपण. ठीक आहे, मला सांगा तुमचं निवेदन त्यांनाही फॉरवर्ड करू, ऑफिसला फॉरवर्ड ऐकून घ्या सर, आम्ही बदले नाही तर आमच्यावर काय कारवाई होणार आहे? तुमच्याकडे आहे काय तसं आलंय का पत्र? ते कारवाई काय ते त्यांनाच करायचे. कोण करायचे? त्या एजन्सीवाल्यालाच दिले, आमच्यावर कारवाई करणार एजन्सीवाला मीटरला हुकुमशाही आहे काही? हुकुमशाहीचा तो विषय नाही. मग तिने कोण होतं आमच्यावर मीटरला टॅम्परिंग झाली, काय झालं त्यानं 1 वर्षापर्यंत त्यानं निभावायचे ते म्हणलं सर आमचा आज आम्ही मीटरला विरोध केलो, बसू दिलं नाही तर आमच्यावर काय जाईल ना निघून निघून चाललंय. पुन्हा ऑफिस ठरवून राहिलेले जेवढे राहिले काय करायचं किंवा काय नाही. धमकी दिला ना मला काही संबंध नाही ना बोलायचं. तुम्ही अडवलंय सोडून द्या, त्यांना सूचना करा, तुम्ही आव्हान करा. लोक मर्जीने आज देतील, आमचा बदला तर बदला तुम्ही, बळजबरी करू नका ना. घरापर्यंत कशाला येणार तुम्ही? ठीक आहे, ते वारंवार सांगा. 9000 रेटिंग आ रहे अभी आरएफ कंज्यूमर ग्रामीण में नहीं था कोई भी, तो डीसीयू बिठा रहे थे. सेवेसाठी आहे ना कंज्यूमरची. जीपीआरएस थ्रू रीडिंग आने वाली है. हो सर, ही कंज्यूमरच्या सेवेसाठी नाही, पण कंज्यूमरचं हॅरॅसमेंट कसं होते हे बघा तुम्ही जरा. कारण अगोदरचं मीटर बी लावा आणि ही मीटर बी लावा आणि वीज वापर महिन्याचं काढा तुम्ही. ही पिळवणुकीच आहे. 15 भी दिखाएंगे. तुम्ही चेक करा. एका आमच्या समाधान सरकारांना आम्ही कंझ्युमर आहोत, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, तर तुम्ही काय ना काय आमचे समाधान करायला पाहिजे. स्वतःची स्कीम आम्हाला लाजवण्यासाठी समाधान होणं गरजेचं आहे. स्वतःची स्कीमच फक्त लाजू नये आमचं म्हणणं आहे. त्यांचं समाधान, कारण आम्ही बिल पे करतो. आता स्मार्टफोन आहे, त्याचं रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज वाढवायला दुसरी कंपनी चेंज करतो आम्ही लगेच, जे आम्हाला सवलत देऊ लागेल. ऑप्शन आहे इथं कुठं इथं काय अडाणीकडे जाता मग आम्हाला स्मार्ट मीटर आता बसल्या तुम्ही कुठली कंपनी कनेक्शन घ्यायचे, सर्व्हिस प्रोव्हायडर वेगळे राहतील मेंटेनन्सला ह्याला त्याला, पण तुम्हाला कुणाची वीज पाहिजे ती फॅसिलिटी येणार आहे. पण अशीच आता एसटी कंझ्युमरला एलटी पस्तरी जे एसटी हाय टेन्शनचे कनेक्शन येतं त्यांना आज बी सुविधा आहे की तुम्ही इथं बसून एनटीपीसी ची लाईट घेऊ शकता. तुम्ही माझा चेक करा म्हणून ग्राहक नंबर दिलतो त्या दिवशी, तुम्ही चेक केलं सर? ओपन झालं नाही त्याची, आता सांगा आला तर ते दिलं होतं, ती अगोदर दिलं होतं बघा ते नंबर. आता माझ्याकडे तिच्यामध्ये 1700 रुपये माझं सोलारचं बिल आलं 5 किलोवॅटला स्मार्ट मीटर. नाही सोलारचा आहे येऊ लागलं तरी तुमचा वीज वापर 11,65,0 आहे का? 75 लास्ट आहे. ओके. काय मागणी आहे आपली? आज औसा शहर औसा तालुक्याच्या सर्व पक्षीच्या वतीने MSB औसा उपकार्यकारी अभियंता औसा विभाग यांना एक निवेदन सादर करण्यात आले. सध्या औसा शहर औसा तालुक्यात त्यांच्याकडून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. सदरील विषय असा आहे की आमच्या कसल्याही प्रकारची औसा शहरातील तालुक्यातील लोकांची मीटर फाल्टी नाही. जे फाल्टी असतात ते बदलायला आमचा विरोध नाही, पण जे चांगले मीटर आहेत ते बसवून ते त्याच्या ठिकाणी त्यांनी स्मार्ट मीटर बसवून महावितरण जे लोकांना अडचणीत आणण्याचं काम करत आहेत त्याचा विरोध म्हणून आम्ही ते आज यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनमध्ये असं मागणी केलेली आहे की विद्युत अधिनियम 2003 कलम 55 नुसार की आम्हाला अधिकार आहे की आम्हाला कोणत्या प्रकारचं मीटर बसवायचं आणि कुठल्या प्रकारचं नकार करायचं ते आमच्या मर्जीवर आहे. पण हे बळजबरीने जे एजन्सीधारक आहेत ते लोकांना धमकी देऊन त्याला ते हे करून ब्लॅकमेल करून ते मीटर बसवत आहेत. त्याचा विरोध म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय औसा तालुक्यातून देण्यात आला. कारण नवीन स्मार्ट मीटरमध्ये अशी सेटिंग आहे जे खाजगीकरण केलेले आहेत, जे अडाणी अंबानीचे जे मीटर आहेत ते बसवत आहेत. फक्त देशातील भाजप राज्यशासित या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे आणि जे भाजप ज्या ठिकाणी सरकार नाही त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा असं मोहीम चालू नाही. उद्देश यांचा असाच आहे की खाजगी कंपनीला त्यांनी त्यांचे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा भाजप सरकारचा घाट आहे आणि जनसामान्य लोकांचा ग्राहकाचा त्याने आर्थिक नुकसान करण्याचा हे घाट आहे. कारण नवीन स्मार्ट मीटरमध्ये त्यांची एक सेटिंग आहे
कारण त्या याच्यामध्ये जे सध्या बिल येत आहे त्याच्या दुप्पट पटीने तिथे तक्रारी येत आहे. ज्या ठिकाणी ते मीटर बसविले आहेत त्या ठिकाणचे अनेक तक्रारी येत आहे. असे तक्रारी येत असताना सुद्धा महावितरणने जबरदस्तीने ग्राहकांना प्रशासन त्रास देण्याचं काम करण्यात येत आहे. म्हणून आम्ही सर्वपक्षीय औसा तालुका औसा शहराच्या वतीने ते निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे की आपण ह्या तत्काळ मोहीम थांबवा, अन्यथा आम्ही स्वतः त्या स्पॉटवर जाऊन जे तुमचे जे बसविणारे कर्मचारी असाल किंवा ते खासगी एजन्सी लोक असाल त्यांना बी स्पॉटवर जाऊन विरोध करणार. आहे कशासाठी निवेदन देण्यात आलं आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन शाखा औसाच्या वतीने स्मार्ट विद्युत मीटर ग्राहकांच्या परवानगीशिवाय न बसविण्याबाबतचं निवेदन जेई इंजिनियर साहेब औसा यांच्या सेवेत देण्यात आला. पक्षाच्या वतीने अशी रास्त मागणी करण्यात आली आहे की आज रोजी विद्युत मंडळातर्फे जे स्मार्ट मीटर बसविण्याची स्कीम जी राबविण्यात आलेली आहे तो स्मार्ट मीटर हा सर्वसामान्य व्यक्तींचं असं म्हणणं आहे की तो स्मार्ट मीटर बगर संमतीशिवाय आम जनतेची ती बसवू नये. कारण त्या मीटरमध्ये जे अजून काय फॉल्ट आहे अजून तिची टेस्टिंग वरिष्ठ लेवलपासून टेक्निकल एक्सपर्टकडून झालेली नाही आणि सर्वसामान्य जनतेचं असं म्हणणं आहे की ह्या मीटरमध्ये जिथं बसविले आहे ती जास्त विद्युत वापरचा रीडिंग दाखवित आहे. तरी पक्षाच्या वतीने आम कार्यालयाचे मध्ये अशी सेवेची मागणी करण्यात आली आहे की ते मीटर पूर्ण जनतेसमोर टेक्निकली चांगला आहे आणि विदाउट फॉल्ट आहे अशी टेक्निकलची सगळ्या लोकांची संमती घेऊन बसवावा अशी पक्षाकडून मागणी आहे. जर जबरदस्तीने संमतीशिवाय जर सर्वसामान्यांच्या लोकांच्याकडे ही मीटर स्मार्ट बसविण्यात आला तर पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि तीव्र आंदोलन करून ही मीटरचे कडक विरोध करण्यात येईल अशी आमची रास्त मागणीचं निवेदन या कार्यालयामध्ये आज रोजी देण्यात आले. आणि जर ही मागणी आमची संमतीशिवाय बसविले तर आम्ही धरणे आंदोलन कार्यालयासमोर करणार अशी रास्त मागणी आम्ही कार्यालयामध्ये केली आहे. काय आहे आज कशासाठी? आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीनं आज महाराष्ट्र आपला माननीय उपअभियंता साहेब यांच्या सेवेत सध्या औसा शहरात व तालुका परिसरामध्ये स्मार्ट विद्युत मीटरच्या नावाखाली जे मीटर बसविण्यात येत आहेत त्याला MIM पक्षाचा तीव्र विरोध आहे. आणि 8 तारखेला सुद्धा आम्ही पूर्वकल्पना दिली होती आणि त्याच्या ह्या स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात येऊ नये यासाठी आम्ही 18 तारखेला MSBच्या ऑफिस समोर तीव्र पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याची संबंधित अधिकाऱ्यांची नोंद घ्यावी.